सर्व BA-TYच्या विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला एस-ई-सी थर्डमध्ये आपण या ठिकाणी पहिल्या चॅप्टरमधील दुसरा टॉपिक पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला ज्या योजना आहेत, इन्शुरन्सच्या योजना, ज्या वित्तीय समावेशांच्या अनुषंगाने आपण पाहतो की मोदी गव्हर्नमेंटने या ठिकाणी भारतामध्ये लागू केलेल्या आहेत. त्या योजनांचा आढावा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. ज्यामध्ये जनधन योजना, त्यानंतर दुसरी या ठिकाणी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, ह्या 3 योजना आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. यापूर्वी आपण पाहितलं की वित्तीय समावेशन, त्याचे महत्त्व, त्याचे फायदे-तोटे, त्याची सद्यस्थिती, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहितलेल्या आहेत आणि हे वित्तीय समावेशन जनधन योजनेच्या माध्यमातून शासन करतं आणि त्यामुळे आपण पाहतो की साधारणपणे या वित्तीय समावेशांमध्ये किंवा जनधन योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब जे विकर सेक्शन आहेत, गरीब आहेत, दुर्बल आहेत, मागासलेले आहेत किंवा ज्यांचा संपर्क आतापर्यंत कधी बँकेशी आला नाही, अशा सर्व, मग ते पुरुष असतील, महिला असतील, त्याचबरोबर विद्यार्थी असतील, या सर्वांचं वित्तीय समावेशन करण्याचं कार्य या योजनेच्या माध्यमातून शासनानं केलेलं आपल्याला दिसून येतं. तर काय आहे ही योजना? या योजनेचे कुठले फायदे आहेत, जेणेकरून आपण पाहतो की लाभार्थ्यांना त्याचा या ठिकाणी जास्तीत जास्त बेनिफिट मिळवून देण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे. तर ती योजना आज या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे. पी-एम-जे-डी-वाय असं तिचं शॉर्ट फॉर्म आहे. ज्यामध्ये आपण प्रधानमंत्री अ, या ठिकाणी जनधन योजना असं आपण या ठिकाणी म्हणूया, की ही योजना मोदी गव्हर्नमेंटने आपण या ठिकाणी 15 ऑगस्ट 2014 मध्ये भारतामध्ये अशा प्रकारची एक घोषित केली आणि ती मला वाटते 18 ऑगस्टला पूर्ण भारतामध्ये लागू केलेली आहे. आणि आपण पाहितलेलं आहे की लागू केल्याच्या नंतर एक तशा प्रकारे बँकिंग क्षेत्रातील लोकांनी एक स्वतंत्र असं काउंटर ओपन करून एक आठवडाभर लोकांची खाते या माध्यमातून ओपन करून घेतली आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड त्यामध्ये झालेलं आपण पाहितलं की पूर्ण एका आठवड्यामध्ये 1,80,96,130 खाती या जनधन योजनेमध्ये म्हणजे एका आठवड्यात झालेली आहे. तर 2014 ते आजपर्यंत आपण पाहतो की साधारणपणे 41 ते 42 कोटी लोकांनी अशा प्रकारची जनधन योजनेअंतर्गत खाते ओपन केलेली आहेत. आपण पाहतो की की भारतामध्ये मोठ्या फार प्रमाणात आर्थिक विषमता आहे, शहरी-ग्रामीण हा भेद आहे, स्त्री-पुरुष हा भेद आहे आणि त्यामुळे लोकांना विकासाच्या संधी प्राप्त झालेल्या नाहीत. आपण पाहतो की राष्ट्राचा जर विकास करायचा असेल, तर बँकिंग क्षेत्र डेव्हलप असणं खूप गरजेचं आहे. बँकिंग क्षेत्राचा उपयोग करून लोकांनी घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण पाहतो की बँकांना विकासाच्या वाहिन्या म्हणतात. एवढं महत्त्वाचं स्थान. ज्या देशात बँका जास्त, त्या देशाचा विकास जास्त. अशा प्रकारे बँका आणि विकासाचा संबंध हा पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून बँकेत लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. बँकेच्या माध्यमातून लोकांनी आर्थिक व्यवहार केले पाहिजे. ही ही भावना किंवा हे देशाचा जर विकास करायचा तर तर अशा पद्धतीने लोकांचा समावेश किंवा आर्थिक व्यवहार हे बँकेच्या माध्यमातून झाले पाहिजे. ते यासाठी झाले पाहिजे, की आपण पाहतो, की शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्याशिवाय दुर्बल घटकांना, मागासलेल्या घटकांना, ग्रामीण भागातील लोकांना किंवा महिलांना, पुरुषांना, जे गरीब लोक आहेत, आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत आणि ज्यांपर्यंत विकास पोहोचला नाही, अशा लोकांचा जर विकास करायचा असेल किंवा यांना विकासाच्या संधी प्राप्त करून द्यायच्या असतील, तर यांनी अशा प्रकारच्या या योजनेमध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. कारण आपण पाहतो, की आज सगळ्या सरकारी योजनांचा लाभ हा ऑनलाईन झालेला आहे आणि त्यासाठी 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक आधार कार्ड आणि दुसरं म्हणजे बँकेत खातं असणं गरजेचं आहे आणि तेही अपडेट असणं महत्त्वाचं आहे आणि शासनाचे जेवढे गरिबांसाठीच्या योजना, कल्याणकारी योजना असतील, त्या सर्व योजनांचे अनुदान या जनधन योजनेला अटॅच केलेले आहेत आणि ते ऑटो आपण पाहतो, की ते
म्हणजे ऑनलाईन ते लाभार्थ्यांचे पैसे सगळे त्या खात्यामध्ये जमा होतात आणि त्यामुळे त्वरित लाभ लोकांना मिळतात आणि आर्थिक लाभ जर मिळाले तर आपण पाहतो की व्यक्तिविकासाला चालना मिळते, व्यक्तिविकास घडून येतो, कौशल्य विकास घडून येतो आणि त्यामुळे विकासाचे फायदे गरीब जनतेला होतात आणि त्यातून दारिद्र्याचं निर्मूलन करण्याचा हा एक चांगला मार्ग असलेला आपल्याला दिसून येतो. केवळ शासकीय अनुदान मिळवणे हा योजनेचा भाग नाही. तर आपण पाहतो की या योजनेच्या माध्यमातून ज्यांच्याकडे एक्सेस इन्कम आहे, म्हणजे एक्स्ट्रा उत्पन्न घरी पडून आहे, असे लोक त्यामध्ये बचत करू शकतात. बचती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आपण पाहतो की त्यावर वेगवेगळे व्याजदर असतात. त्याचे फायदे घेऊ शकतात. म्हणजे आणि बचत करून व्याजदराच्या माध्यमातून आपलं उत्पन्न वाढवू शकतात. त्याचबरोबर बँकेच्या माध्यमातून आपण पाहतो की वेगवेगळ्या वित्त संस्थांमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. गव्हर्नमेंटचे शेअर्स खरेदी करू शकतो. विविध कंपन्यांचे शेअर्स खरेदी करतो किंवा शेअर मार्केटमध्ये पैसा टाकू शकतो किंवा आपण पाहतो की इकडं वेगवेगळ्या संस्था आहेत त्यामध्ये आपल्या पैशाची गुंतवणूक करू शकतो. अशा प्रकारे आपण पाहतो की हे बँकेच्या माध्यमातून करायला सोपं जातं, सुरक्षित असतं आणि त्यामुळे आणि ते त्वरित होतं. त्यामुळे लोकांच्या उत्पन्नात वाढ होते आणि जे समाधान आणि जो कॉन्फिडन्स यामधून निर्माण होतो, तो आपण पाहतो की विकासाला एक प्रेरणा देणारा असतो, ऊर्जा निर्माण करणारा असतो आणि म्हणून अशा प्रकारे एक गरिबांचा विकास व्हावा आणि आर्थिक विषमता, जे दारिद्र्य आहे, जी ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की छुपी बेकारी आहे, तर या माध्यमातून लोकांना काही प्रकारचं उत्पन्न प्राप्त व्हावं किंवा सरकारी योजनांचे लाभ व्हावे, हाच मुख्य हेतू या योजनेच्या पाठीमागे असलेला आपल्याला दिसून येतो. आणि यामधून आपण पाहतो की आजच्या स्थितीमध्ये साधारणपणे जवळपास आपल्याकडे 2019चा आकडा आहे 41.13 कोटी खातेदार या जनधन योजनेचे असलेले आपल्याला दिसून येतात. याला प्रधानमंत्री जनधन योजना असं म्हणतात. पी-एम-जे-डी-वाय असा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे आणि यामध्ये आपण पाहतो की अ, मोठ्या फार प्रमाणात या ठिकाणी लोकांनी ठेवी देखील ठेवलेल्या आहेत. ज्यामध्ये 1,30,00,000 हे 45,893 अ, अ, हे रुपये या ठिकाणी ठेवीच्या म्हणजे कोटी रुपये या ठिकाणी ठेवीच्या माध्यमातून जमा झालेले आपल्याला दिसून येते, की एवढी ही क्रांतिकारी योजना असलेली आपल्याला दिसून येते, की ही योजना यायच्या अगोदर आपण पाहतो, की बऱ्याच लोकांचे बँकेत खातेच नव्हते. आता आपण पाहतो, की एखाद्या गावाचं जर उदाहरण घेतलं, तर त्या गावामध्ये जे श्रीमंत लोकं आहेत त्यांचंच फक्त तेही पुरुषांचंच खातं बँकेत होतं आणि बाकी लोकांचे हे नगदी व्यवहार असायचे किंवा सरकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत जात नव्हता आणि त्यामुळे बँकिंग क्षेत्रापासून देशाच्या विकासाच्या लाभापासून ही जनता दूर होती आणि त्यामुळे शासनाचं एवढा खर्च व्हायचा, परंतु प्रत्यक्ष लाभार्थ्यांना त्याचा लाभ होत नव्हता आणि म्हणून शासनाने तर आज आपण पाहिलं की जनधन म्हणजे वित्तीय समावेशांसमोरील आव्हाने त्यांनी अगोदर शोधली, की लोकांचे काय आव्हान आहेत जेणेकरून बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांचा समावेश झालेला नाही आतापर्यंत आणि त्या आव्हानांवर त्यांनी उपाययोजना करून अशा प्रकारची एक सर्वसमावेशक अशी ही जनधन योजना आणलेली आपल्याला दिसून येते. काय योजना आहे, की ज्यामध्ये आपण पाहतो की काय लाभ मिळतात त्याचे. आपण पाहतो की एक म्हणजे या योजनेच्या अंतर्गत बँकेमध्ये खातं आपण 0 अमाउंटमध्ये ओपन करू शकतो. अ, हा पहिला फायदा या योजनेचा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो, की त्याला पुन्हा त्या खात्यामध्ये बॅलन्स देखील ठेवण्याची गरज नाही. आता आपण पाहतो की दुसरे जे सेव्हिंग अकाउंट्स असतात, बचत खाते असतात, त्यावर आपल्याला मिनिमम अमाउंट ठेवावी लागते, नाहीतर बँका फाईन मारतात. बरोबर आहे? जसं की आता आपण पाहतो 3,000, 2,000, 1,000 असे मिनिमम अमाउंट त्याच्यामध्ये ठेवावे लागतात. परंतु गरीब लोकांना हे शक्य नसतं 3,000 ठेवणं. कारण त्यांच्याकडे 3,000 ते नसतात आणि म्हणून जनधन योजनेमध्ये ही अट नाही आणि त्यावर कुठलंही शुल्क लागत नाही आणि म्हणून सगळ्यात सोपं आणि एक परवडणारं असं खातं, गरिबांना परवडणारं असं खातं शासनाने उपलब्ध करून दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपण पाहतो की या खात्यामध्ये जर लोकांनी पैसे ठेवले, तर त्या पैशावर देखील त्यांना
4% व्याज मिळतं. आपण पाहतो की या पैशाच्या माध्यमातून ते एफ-डी तयार करू शकतात, आर-डीचा लाभ घेऊ शकतात किंवा बँकिंग इतर सुविधांचा लाभ घेऊ शकतात, की ज्यामुळे त्यांना आपले पैसे तर त्यांचे बँकेत सुरक्षित राहतीलच, त्याचबरोबर त्यांना उत्पन्नाचं एक चांगलं साधन म्हणजे व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न त्यांचं वाढू शकतं आणि उत्पन्न वाढलं तर आपण पाहतो की लाईफस्टाईल वाढते, जीवनमान उंचावतं. अशा प्रकारे आपल्याला दिसून येईल, की अशा प्रकारचा एक लाभ या योजनेच्या माध्यमातून लोकांना झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर या योजनेला आपण पाहतो, की ए-टी-एमची सुविधा दिलेली आहे, की ए-टी-एमचे वापर करता येतील. परंतु आपण पाहतो, की हा ए-टी-एमचा वापर आपण पाहतो, की अ, महिन्यामध्ये एक 4 वेळाच आपण पाहतो, की हा वापर करता येतो आणि त्याच्यापुढे जर ट्रान्झॅक्शन गेले तर त्याचा शुल्क लागतं. अशा प्रकारे परंतु आपण पाहतो, की गरीब लोकांचा ए-टी-एम फार म्हणजे एवढा संपर्क नसतो. परंतु तरीही आपण पाहतो, की 4 वेळा त्यांचं ट्रान्झॅक्शन हे फ्री शुल्कामध्ये या ठिकाणी बँक उपलब्ध करून देते आणि ए-टी-एम आपण पाहतो, की ए-टी-एमच्या माध्यमातून लोकांचं आर्थिक व्यवहार हे खूप सोयीस्कर झालेले आहेत. सहज झालेले आहेत आणि ते आपण पाहतो सोयीचे झालेले असल्यामुळे सहजरित्या आपण आर्थिक व्यवहार त्या माध्यमातून करू शकतो आणि तोही लाभ या योजनेच्या माध्यमातून गरीब लोकांना शासनाने मिळवून दिलेला आहे. त्यानंतर या योजनेच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग एस-एम-एस सुविधा देखील उपलब्ध करून दिलेली आहे. जसं की आपण पाहतो की बचत खाते किंवा इतर खात्यावर एस-एम-एस सुविधा घ्यायची असेल तर त्याला चार्जेस आहेत बँकांचे. परंतु यामध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये शासनाने हे सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे. मोबाईल बँकिंग असेल, एस-एम-एस सुविधा असेल. बँकेत कुठलीही ॲक्टिव्हिटी झाली तर त्या लगेच एस-एम-एस येत असतो. पैसे काढले तर एस-एम-एस, टाकले तर एस-एम-एस, अनुदान जमा झालं तर एस-एम-एस किंवा तुम्ही काही अर्ज वगैरे केला तर लगेच त्याचा एस-एम-एस येत असतो. म्हणजे त्यामुळे तुमची प्रोसेस त्या ठिकाणी कळते, व्यवहार कळतो आणि त्यामुळे बँकेवर एक विश्वास या ठिकाणी लोकांचा निर्माण होतो, की जसं की आपण पाहतो, की बँकेत जमा केली, की आपल्याला वाटतं मोबाईल वाजला पाहिजे. म्हणजे एस-एम-एसचा टोन वाजला पाहिजे आणि त्यावेळेस जो चेहऱ्यावर आनंद असतो, की जमा झाले, बरोबर आहे. आणि बरोबर आकडा आपण पाहतो, की एवढे जमा झाले, आपलं डिपॉझिट एवढं वाढलं. त्यामुळे लोकांचा विश्वास या ठिकाणी बसतो आणि विश्वास जर बसला, तर आपण पाहतो, की विकासाला या ठिकाणी चालना मिळते. त्यानंतर या खात्याच्या माध्यमातून देशामध्ये कुठेही पैसे पाठवता येतात किंवा आपण पाहतो की बँकिंग सुविधाचा लाभही घेता येतो. कर्ज वगैरे अशा प्रकारे बँकांच्या सुविधांचा लाभही घेता येतो. म्हणजे पैसे पाठवणे आणि पैसे काढणे ह्या सगळ्या सुविधा या खात्याला दिलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर या खात्याला शासनाने आणखी एक एक्स्ट्रा बेनिफिट दिलेला आहे आणि तो म्हणजे ₹1,00,000 चा अपघात विमा याला जोडलेला आहे. त्याचा कुठलाही विमा नाही. निशुल्क अशा प्रकारची सेवा शासनाने या जनधन योजनेला दिलेली आपल्याला दिसून येते, की ₹1,00,000 चा विमा या ठिकाणी अपघात विमा या योजनेला जोडलेला आहे. त्याचबरोबर दुसरा आणखी एक विमा या ठिकाणी जोडलेला आहे. ₹30,000 पेक्षा ₹30,000 चा जीवन विमा योजना यामध्ये कोणत्याही कारणाने खातेदाराचा जर मृत्यू झाला तर तशा प्रकारे आपण पाहतो, की ₹30,000 ची नुकसान भरपाई मिळते. ₹1,00,000 चा ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आहे, तर ₹30,000 चा नॅचरल जरी डेथ झाली कुणाची, तर त्यासाठी आपण पाहतो की यातून ही नुकसान भरपाई मिळते. तर ही अमाउंट फार मोठी आहे आणि त्याला कुठलाही ई-एम-आय नाही किंवा हप्ता नाही किंवा हे निशुल्क शासनानं अशा प्रकारचं इन्शुरन्स कव्हर केलेलं आहे, की आपण पाहतो की गरीब लोकांच्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती जर मृत्यू पावला किंवा ॲक्सिडेंट होऊन अपंग झाला, तर आपण पाहतो की कुटुंब रस्त्यावर येतं, उपासमार होते त्यांची आणि तशा प्रकारची वेळ येऊ नये म्हणून शासनाने या योजनेला आपण पाहतो की अशा प्रकारे निशुल्क अशा प्रकारचं इन्शुरन्स कव्हर देखील दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर हे खातं कोणाला काढता येतं? आपण पाहतो की हे खातं साधारणपणे वयोवर्ष 18 ते 60 दरम्यानच्या सर्व लोकांना काढता येतं. आपण पाहतो की त्यामुळे साधारणपणे यामध्ये भारतातील जे गरीब आहेत, ते सर्व गरीब दुर्बल घटक जे असतो, त्या सर्व मग त्यामध्ये महिला असतील, पुरुष असतील सर्वांना याचे लाभ झालेले आपल्याला दिसून येतात किंवा सर्वांना अशा प्रकारचं खातं बँकेत काढता येतं. त्याचबरोबर शासनाच्या ज्या सबसिडीज असतील
असतील, पेन्शन विमा योजना, ह्या सगळ्या या योजनेअंतर्गत त्याचे लाभ घेता येतात असं आपल्याला म्हणता येईल, की हे खातं कुठेही चालतं. शासनाच्या सर्व योजनांच्या अनुदानासाठी चालतं आणि इतर फायद्यांसाठीही बँकिंग सेवांच्या फायद्यासाठी सर्व बँकिंग सेवा या खात्याला उपलब्ध आहेत. शासनाच्या सेवा या खात्याला उपलब्ध आहेत. तुम्ही सगळ्या प्रकारची ट्रान्झॅक्शन या खात्याच्या माध्यमातून करू शकतात. त्याचबरोबर आणखी एक फायदा या खात्याला दिलेला आहे शासनानं, की ₹5,000 चा ओव्हरड्राफ्ट सुविधा दिलेली आहे. म्हणजे तुमच्या खात्यात पैसे जरी नसले, तर ₹5,000 पर्यंत तुम्हाला पैसे बँक उचलून द्यायला मदत करते. म्हणजे हे क्रेडिट आहे तुम्हाला, ओव्हरड्राफ्ट ज्याला म्हणतो. एक्स्ट्रा पैसा तुमची बचत नसली तरी तुम्हाला ₹5,000 ची मदत केव्हाही बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी ₹5,000 तुम्हाला काढता येतात आणि जेव्हा तुम्ही ठेवीच्या माध्यमातून त्यामध्ये पैसे ठेवताल, तेव्हा मात्र ते पैसे कपात होत असतात. म्हणजे हे उसने पैसे ज्याला आपण म्हणतो, उसना व्यवहार. अशा प्रकारे खूप फायद्याचं हे खातं आहे, जनधन योजना आहे, असं आपल्याला म्हणता येईल, की जसं की आपण निःशुल्क हे सगळं एवढ्या सुविधा शासन देतं, तर त्याच्या पाठीमागे काहीतरी हेतू आहे, की लोकांमधील दारिद्र्य कमी करणे, लोकांचं वित्तीय समावेशन करणे, लोकांच्या उत्पन्नात वाढ करणे, लोकांना विकासाची फळे या ठिकाणी किंवा विकासाचे लाभ उपलब्ध करून देणे, अशा प्रकारचा हेतू असल्यामुळे ₹5,000 चा ओव्हरड्राफ्ट सुविधा या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर बचत खाते परिवर्तन यामध्ये तुम्हाला वाटलं, की हे खातं नको, तर तुम्हाला बचत खातं ट्रान्सफर लगेच करता येतं. म्हणजे या खात्यातून तुम्हाला बचत खात्यामध्येही तुमचं खातं वळवता येतं आणि आपण पाहतो, की अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा या ठिकाणी कमी शुल्कामध्ये म्हणा किंवा शून्य शुल्कामध्ये सामान्य जनतेला किंवा गरीब लोकांना शासनाने उपलब्ध करून दिलेले आहेत. या पाठीमागे मूळ हेतू हाच, की अं, लोकांना उत्पन्नाचा मार्ग, स्रोत निर्माण व्हावा. बँकिंग सुविधांचे लाभ व्हावेत. आज आपण पाहतो, की जेवढा तुमचा बँकिंग व्यवहार जास्त, तेवढे तुम्हाला आर्थिक फायदे जास्त मिळतात आणि आर्थिक फायदे झाले तर लोकांचा व्यक्तिविकास होत असतो, कौटुंबिक विकास होत असतो आणि तेच मुख्य उद्देश आपण पाहतो, की शासनाचा असलेला दिसून येतो. परंतु या योजनेच्या काही मर्यादा या ठिकाणी दिसून येतात, की ए-टी-एमचा वापर 4 वेळाच करता येतो आणि त्यानंतर मात्र त्याला शुल्क लागतं. त्याचबरोबर ₹1,00,000 पेक्षा जास्त पैसे या अकाउंटमध्ये ठेवता येत नाहीत. वार्षिक 1,00,000 ची तरतूद यामध्ये आहे. त्याचबरोबर आर्थिक व्यवहार एका महिन्यात फक्त 10,000 चेच करता येतात. ₹10,000 काढता येतात. त्याच्यापेक्षा 10,000 10,000 पेक्षा जास्त अमाउंट या योजनेच्या माध्यमातून किंवा या अकाउंटमधून काढता येत नाही. अशा प्रकारचे थोडे निर्बंध या ठिकाणी लावलेले आहेत. त्याचबरोबर शून्य बॅलन्सवर चेकबुक एक मिळत नाही. आपण पाहतो की बचत अकाउंटवर चेकबुक मिळतं, परंतु इथं चेकबुक मिळत नाही. तर ह्या काही थोड्याफार प्रमाणात ज्या मर्यादा आहेत. आपण पाहतो की अशा प्रकारे गरीब लोकांना हे सगळं लागतच नाही. त्यांना आपण पाहतो की त्यांचं खातं असणं महत्त्वाचं आहे आणि सरकारी योजनांचे लाभ मिळणं महत्त्वाचे असतात आणि त्याचबरोबर इन्शुरन्स कव्हर त्यांना होतो. ही खूप मोठी आणि चांगली गोष्ट आहे आणि त्याचबरोबर ऑनलाईन सगळ्या सुविधा शासन या ठिकाणी उपलब्ध करून देतं. अशा प्रकारे एक उपयुक्त अशा प्रकारची ही योजना मोदी गव्हर्नमेंटने 15 ऑगस्ट 2014 मध्ये भारतात लागू केली आणि आज आपण पाहतो की तिला प्रचंड असा रिस्पॉन्स मिळालेला आहे. साधारणपणे आजचा आकडा आपण पाहिलं तर साधारणपणे 45 ते 50 कोटीपर्यंत गेला असेल लाभधारकांचा किंवा अकाउंट होल्डरचा. तर अशा प्रकारे एक चांगला रिस्पॉन्स, एक क्रांतिकारी बदल शासनाने अशा प्रकारच्या योजना आणून केलेला आपण पाहतो, की देशाचा विकास खरा तर शासनाच्या ध्येयधोरणावरच अवलंबून असतो. शासनाची ध्येयधोरणे जर लोकांना अनुसरून केली आणि वास्तव स्थितीला लक्षात घेऊन जर केली आणि ती लोकांना लाभदायक जर ठेवली आणि त्यामध्ये जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, तर आज आपण पाहतो, की अशा प्रकारचे लाभ लोकांना या ठिकाणी मिळतात आणि याला खरा विकास असं म्हणतो. अशा प्रकारे आपण पाहतो, की ही एक योजना असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपण पाहतो, की दुसऱ्या 2 इन्शुरन्सच्या योजना शासनाने आणलेल्या आहेत, की ज्या की कुणालाही घेता येतात. आता ही योजना जनधन योजना आपण पाहिली, की जनधन योजनेमध्ये फक्त जे गरीब लोक आहेत अशांनाच खातं ओपन करता येतं. परंतु दारिद्र्य रेषेच्या वरच्या लोकांनाही ह्या दुसऱ्या इन्शुरन्सच्या योजना ज्यामध्ये आपण सुरक्षा विमा योजना केवळ ₹12 मध्ये 2,00,000चा ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आहे. ₹12 च्या हप्त्यामध्ये वार्षिक. म्हणजे पर मंथ ₹1. आपण पाहतो की
प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना ही कुणालाही घेता येते. प्रत्येक ज्याचं सेव्हिंग अकाउंट बँकेमध्ये आहे, त्या प्रत्येक खातेदाराला ही योजनेचा लाभ घेता येतो आणि ह्या योजनेचा हप्ता ऑटो डेबिट असतो आणि त्यामुळे हप्ता चुकण्याचं वगैरे काही कारणच नाही. तुमच्या खात्यामध्ये जर बॅलन्स नसेल, तर लगेच 15 दिवस अगोदर बँक तुम्हाला एस-एम-एस करते, की आता तुमचं जनधन योजनेचं तुम्हाला सुरक्षा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा तुम्हाला हप्ता भरायचा आहे, तर बँकेत एवढे-एवढे पैसे जमा ठेवा. अशा प्रकारचा हप्ता येतो आणि तशा प्रकारचं जर आपल्याला मेसेज आला, तर आपण तशा प्रकारे जमा अमाउंट खात्यामध्ये करतो आणि त्या योजनेचा लाभ घेतो. तर अशा प्रकारे हेच जर तुम्ही प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्यांचा ₹1,00,000 ₹2,00,000 इन्शुरन्स जर काढायला गेला, तर तुम्हाला वार्षिक आपण पाहतो, की 10,000 ते ₹15,000 चा हप्ता भरावा लागतो आणि शासनाने केवळ ₹12 वार्षिक हप्त्यामध्ये ही योजना उपलब्ध करून दिलेली आहे, की किती कल्याणकारी योजना असलेली आपल्याला दिसून येते, की प्रत्येक ज्याचं बचत खातं बँकेमध्ये, मग तो गरीब असो, की त्याच्यानंतरच्या गटातील असो, त्या सर्वांना याचे लाभ घेता येतात असं आपल्याला म्हणता येईल. कोणती योजना आहे? प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना. फक्त ₹12 मध्ये वार्षिक हप्ता ₹12 विमाधारकाचा हा ॲक्सिडेंटल 2,00,000चा इन्शुरन्स आहे. विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं म्हणजे त्याला कुठलं काम होत नसेल तर 2,00,000चा इन्शुरन्स कव्हर किंवा लाभ तशा प्रकारचं मृत्यूच्या नंतर म्हणा किंवा अपंगत्व आल्याच्या नंतर म्हणा, की नुकसान भरपाई भेटते. तर अशा प्रकारची खूप कल्याणकारी योजना शासनाने आणलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये आपण पाहतो, की अ, ही योजना 9 मे 2015 रोजी भारतात मोदी गव्हर्नमेंटनं लागू केलेली आहे आणि या योजनेचे आपण साधारणपणे भरपूर खातेदारांनी ज्यामध्ये आपण कोटीमध्ये सांगू शकतो, की यामध्ये करोडो लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आपल्याला दिसून येतो. दुसरी एक योजना आहे अशीच जी की बचत खात्याला जोडलेली बँकेच्या बचत खात्याला जोडलेली ती म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. या योजनेचा हप्ता केवळ ₹330 वार्षिक आणि अ, या ठिकाणी इन्शुरन्स कव्हर हा 2,00,000चा दिलेला आहे. तुमचं डेथ जर झाली तर तुम्हाला ₹2,00,000 मिळतात. अ, तर ही योजना ह्या दोन्ही योजनांचा लाभ बचत खातेदारांना ज्यांचे बचत खाते बँकेमध्ये आहेत त्या लोकांना घेता येतात. म्हणजे साधारणपणे ₹342 च्या वार्षिक हप्त्यामध्ये तुम्हाला 4,00,000चा इन्शुरन्स या ठिकाणी दिलेला आहे आणि हेच जर प्रायव्हेट कंपन्या किंवा एल-आय-सीचा घ्यायला गेलं तर तुम्हाला पर इयर 20,000 ते ₹25,000 खर्च करावे लागतात आणि पुन्हा एवढी अमाउंट कोणाकडे नसते साधारणपणे. एवढा महाग इन्शुरन्स असतो आणि तो गव्हर्नमेंटनं एक सामाजिक कल्याणाच्या हेतूने केवळ ₹342 मध्ये हा इन्शुरन्स कव्हर तो सामान्य जनतेला उपलब्ध करून दिलेला आहे. याचा लाभ प्रत्येक खातेदारांनी घ्यायला पाहिजे. मग ते सेव्हिंगवाले असो, कोणत्याही खात्यावाले आपण पाहतो, की एकदाच एकाच बँकेमध्ये हा फॉर्म भरता येतो. 4 बँकेत खाते असतील तर 4 बँकेच्या ठिकाणी याचे लाभ घेता येत नाहीत. तर अशा प्रकारे ही खूप चांगली योजना असलेली आपल्याला दिसून येते, की अ, अशा प्रकारे या योजनेचं आपण पाहतो, की 1 जून ते 31 मे अशा प्रकारचं याचं त्या टर्म असते आणि हा वार्षिक आहे आणि याचं ई-एम-आय हा ऑटो डेबिट असतो. आपल्या ऑटोमॅटिक खात्यातून आपण पाहतो, की ते अमाउंट वळवल्या जाते आणि तशा प्रकारचे एस-एम-एस दिल्या जातात. महिना अगोदरच आपल्याला अलर्ट केलं जातं, की आता या 2 योजनांचा प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना अशा प्रकारे याचे इन्शुरन्स ई-एम-आय एवढा-एवढा आहे आणि तो ह्या तारखेच्या एवढ्या तारखेत कटल्या जाईल. तेवढं बॅलन्स तुमच्या खात्यामध्ये ठेवा. अशा प्रकारचा एक मेसेज येतो आणि ऑटो डेबिटमधून तुम्हाला हे इन्शुरन्स कव्हर दिलं जातं. तर अशा प्रकारे खूप फायदा या आपण पाहतो की वित्तीय समावेशांच्या या शासनाच्या धोरणाच्या माध्यमातून सामान्य जनतेला एक सामाजिक कल्याणाच्या भूमिकेतून गव्हर्नमेंटनं अशा प्रकारची एक वित्तीय लोकांचा समावेश व्हावा,
किंवा वित्तीय जे आज जग पुढे चाललेलं आहे त्याचे फायदे व्हावेत आणि त्यामुळे शासनानं आज आपण पाहतो की ग्रामीण भागात लोक एवढ्या महाग इन्शुरन्स घेऊ शकत नाही आणि करता व्यक्ती जर असं कुठे ॲक्सिडेंटमध्ये गेला किंवा त्यांचा मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं तर कुटुंब रस्त्यावर येतं आणि आपण पाहतो की मग किंवा त्याबद्दलची जनजागृती नसते. आता जेव्हा मी सर्व्हिसला लागायच्या अगोदर मला चांगलं आठवतं की आमच्या गावात कुणाचाही इन्शुरन्स नव्हता. इन्शुरन्स फक्त सरकारी कर्मचारीच काढायचे. बाकी कुणाचाही इन्शुरन्स नव्हता. म्हणजे त्याच्याबद्दल जनजागृतीच नव्हती. परंतु आपण पाहतो की असे ₹20,000-20,000 शेतकऱ्यांकडे नसतातही. आपण पाहतो की ग्रामीण भागात आर्थिक परिस्थिती बिकट असते. लोकांकडे पैसे नसतात आणि मग म्हणजे दैनंदिन व्यवहार चालवणेच कठीण असतं. तर त्याच्यानंतर मग इन्शुरन्स काढा ह्या त्या गोष्टीमध्ये लोकांकडे पैसा नसतो आणि मग लोकं काढत नव्हते. परंतु आपण पाहतो की शासनाने एक सामाजिक कल्याणाच्या भूमिकेतून अशा प्रकारे कमी पैशामध्ये जास्तीत जास्त आता आपण पाहतो की ₹342 4,00,000चं इन्शुरन्स कव्हर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि म्हणून सर्वांना तुम्ही हे सांगितलं पाहिजे की अशा प्रकारची योजना आणि ते इन्शुरन्स कुणालाही काढता येतो. एवढा जरी इन्शुरन्स काढून ठेवला, तर तुम्हाला कुठलाही बाकीचा इन्शुरन्स काढायची गरज पडत नाही. कमी पैशामध्ये अशा प्रकारे एक चांगला इन्शुरन्स तुम्हाला मिळतो आणि अशा प्रकारे कल्याणकारी ही योजना शासनाने आणलेली आहे. त्याचे लाभ सर्वांनी घेतले पाहिजे, असं आपल्याला म्हणता येईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.